तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत. खरं तर अण्णा, काल तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, जवळजवळ 1 तास चर्चा केली. हे चर्चा केल्यानंतर कुठेतरी असं झालं की दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार. ही बातमी पूर्णतः चुकीची आहे. संजय जगताप यांनी निसान कंपनीची एजन्सी घेतली, त्यानिमित्तानं कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना भेट द्यायला मी गेलो होतो. माझ्या अगोदर रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, एखाद्या कार्यक्रमात भेट झाली की माणूस एकमेकाशी बोलतो, परंतु तो 5 ते 10 मिनटाच्या आत रवींद्र चव्हाण दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेले. अशी कुठल्या प्रकारची चर्चा आमची बंद दाराआड झाली नाही आणि कुठल्या तरी सुपीक डोक्याच्या माणसानं ही बातमी खरं केली आणि कालपासून ती तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी फिरली. लोकांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचं काम या बातमीच्या माध्यमातून झालं. प्रथमतः मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, कारण गेली 30 वर्ष मी अजित पवार यांच्याबरोबर काम केले आणि आता अजित पवार नसताना असा पक्ष सोडून जाणं हे माझ्या दृष्टीने 100% चुकीचं आहे. आणि अशी कुठली वेळ माझ्यावर आली नाही की मी दुसऱ्या पक्षात जावं. त्यामुळं मी काही BJPमध्ये जाण्याचा विषय कुठला येत नाही. ही बातमी दादांत खोटी आहे. कृपया माझी सगळ्या प्रसारमाध्यमाला विनंती राहणार आहे की अशी बातमी कोणीही देऊ नये, कारण एखाद्याच्या राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यापासून त्याचं राजकीय जीवन अडचणीत आणण्याचं काम कोणी करू नये. खरं तर अजित दादांचं निधन झालं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असं वक्तव्य केलं जात होतं. मात्र अजून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकत्र येताना दिसत नाही. दोन्हीकडनं कोणत्या प्रकारची योजना केली जात नाही. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील? खरं म्हणजे आम्ही अजित पवारच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्येच आहोत आणि दुसरी कुठलीही राष्ट्रवादी आमच्यामध्ये यावी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात असं मला स्वतःला वाटत नाही. कारण मी एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळेला बरोबर होतो. राष्ट्रवादीची फूट पडल्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आमचं खूप चांगलं चाललेलं आहे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन आणखीन काय वेगळं होईल असं मला वाटत नाही, कारण आम्ही एकत्र असतानासुद्धा आम्हाला काय फारसा काही न्याय मिळाला नाही आणि आता परत त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करायला मला स्वतःला तर आवडणार नाही. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यानं अजित पवार राष्ट्रवादी गटाला काही फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे माझा स्पष्ट मनानं त्या गोष्टीला विरोध आहे. खरं तर बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक होते. सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उभे आहेत. एकीकडे पाहिलं गेलं की ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचा अर्ज भरला आहे. खरं म्हणजे आज जेवढं दुःख सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या कुटुंबाला आलं आहे तेवढं महाराष्ट्रात कुणाच्याच वाट्याला आलं नाही. अशा प्रसंगी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी मनाचं मोठेपण दाखवायला पाहिजे, आपली उमेदवारी मागं घेतली पाहिजे. मग तुम्ही आत्तापर्यंत दादांच्याकरता जे अश्रू ढाळले किंवा दादांच्याकरता जे भावना व्यक्त केल्या त्या खोट्या होत्या असं म्हणायचं का? जर खरोखर दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर सुनेत्रा वहिनीनं बिनविरोध द्यावं, एवढीच माझी हात जोडून नम्र विनंती राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आणू नये, कारण या राज्याच्या विकासामध्ये अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता, मोलाचा वाटा होता. आणि पुणे जिल्ह्यामध्ये असेल, बारामतीमध्ये असेल, बारामतीचा चेहरा मोहरा बदलायचं काम अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे तिथं ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील स्थानिक लोकांनी ते सगळे काढून घ्यावेत अशीच नम्र विनंती माझी त्यांना या निमित्तानं आहे. त्याच्यामध्ये पाहिलं की खरं तर अजितदादांना श्रद्धांजली म्हणावी तर त्या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावे आणि सुनेत्रा वहिनीला त्या ठिकाणी निवडून द्यावी अशीच भावना या ठिकाणी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिषेक समजून दिले टीव्ही 9 मराठी खेड पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.